नमस्कार, श्री स्वामी समर्थ वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नेहमीच आपण आईस्क्रीम बाहेरून आणतो, पण तोच आईस्क्रीम आपण जर घरच्या घरी बनवला तर आणि एकदम सोप्या पद्धतीने, चला तर मग कसा बनवायचं ते मी दाखवते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक कढई घेतली, कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकले। पाणी टाकण्याचा उद्देश एवढाच असतो की कढईमध्ये जेव्हा दूध टाकतो ते दूध लागू नये। इथे 1 लिटर मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे आणि ह्या दुधामधून मी 2 चमचे दूध बाजूला काढलेलं आहे। आता हे दूध आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे। ह्या दुधाचा अर्धा भाग करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण जो दूध बाजूला काढलाय त्याच्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये। आता आपलं दूध बघा आटलेलं आहे। 1 लिटर दूध होतं तिथे अर्धा झालेला आहे। आता ह्याच दुधामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेली आहे ती टाकायची आहे। आता एका साईडने आपण टाकत राहायचं आणि दुसऱ्या साईडने चमच्याने ते हलवत राहायचं, कारण लगेच गुठल्या होण्याची शक्यता असते। आता हा घोळ पूर्ण छान असं मेल्ट करून घ्यायचं, त्याच्यामध्ये दुधामध्येच छान असं ढवळून एकजीव करायचं आणि 3 ते 4 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचं। त्याला छान उकळ येते आणि उकळ आलं शिजवलं की तो एकदम सॉफ्ट आणि सिल्की बनतो। आता इथे आपण बघा इतकं मस्त शिजलं गेलं आहे, ते 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। इथे आपला बॅटर पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण हे थंड करून घेऊया। थंड करत असताना मध्ये मध्ये चमच्याने तुम्ही हलवत राहायचं। आता इथे बघा पूर्ण थंड झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कंडेन्स्ड मिल्क टाकणार आहोत। ह्याच्याऐवजी तुम्ही साखर टाकली तरीही चालेल आणि सर्व एकजीव करून घ्यायचं। आता इथे फ्रेश क्रीम घेतली अमूलची, ते एका भांड्यात काढले। आता आपण हे ब्लेंडरच्या साहाय्याने पूर्ण क्रीम हलकी करून घेऊया। बघा छान हलकी झालेली आहे क्रीम। आता ह्याच्यामध्ये आपण जो बॅटर पहिला बनवलेला आहे तो ह्या क्रीममध्ये टाकून घ्यायचा। आता मी इथे बघा सर्व एकत्र एकजीव केलं। आता माझ्याकडे ही दुसरी मशीन होती ब्लेंडरची, त्याने मी पूर्ण हे बॅटर हलका करून घेतलं। बघा इतकं स्मूथ आणि हलकं झाले, छान बबल्स आलेले आहेत, पूर्ण हलकं झालेलं आहे। आता आपण हे जो बॅटर सॉफ्ट झालेला हलकं झालेलं आहे, क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे, तो आपण आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर फ्रीजमध्ये 2 ते 3 तास सेट होण्यासाठी ठेवायचं। सेट झाल्यानंतर इथे मी परत काढून घेतल्यानंतर बघा आईस्क्रीम चांगलं जमलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये। तर आता असंच आपल्याला हे आईस्क्रीम काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये परत, आणि परत आपण ब्लेंडरच्या साहाय्याने त्याला फेटून घ्यायचं आहे। कारण असं केल्याने काय होतं, तुमचा आईस्क्रीम सेम बाहेरचा जो बाजारचा आईस्क्रीम असतो तसंच लागतं। आता इथे आपलं आईस्क्रीम छान फेटून झालेलं आहे बघा, पूर्ण त्याला हलका आणि क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे आणि बबल्स पण त्याच्यामध्ये बघा हवा भरली गेलेली आहे छान। आता आपण याच्यामध्ये तुरटी फुटी टाकणार आहोत आणि एकत्र करून परत आपण आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत। आता हे आईस्क्रीमचं भांडं पॅक करून 7 ते 8 तासासाठी पूर्ण आपण फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत। इथे 7 ते 8 तास झालेले आहेत। आपला आईस्क्रीम एकदम परफेक्ट झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपण हे आईस्क्रीम काढून घेऊया। हे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊया। इथे आपल्या आईस्क्रीमचे छान असे स्लाइस कट झालेले आहेत। दिसतोय ना आपला मार्केटसारखाच आईस्क्रीम घरच्या घरी। मग काय, बनवाल ना असं आईस्क्रीम घरच्या घरी? आवडलं तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।